कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेव्हा माझा तर असा नाईलाज आहे, पण यशचा तर नाहीये ना। मग तो सगळं खरं खरं का नाही सांगत आहे एजेंना? प्लीज प्लीज असं काहीतरी कर ज्याने यश मध्ये एजेंना सगळं खरं सांगण्याची हिंमत येईल आणि मला आणि यशला एकत्र आयुष्य घालवायला मिळेल। प्लीज प्लीज। यश आणि देव का वागताय तसे? एकदा प्रेम केलं की ते निभवायचं असतं, एवढी साधी गोष्ट कळत नाही का यांना? बरं, आणि ती दुर्गा काही म्हणाली ती देव का बॅकआउट करते? आणि मला एक कळत नाही, त्या दुर्गाला घाबरायची काय गरज आहे? रिवला काही बोलता येत नाही का तिला? नाही नाही, त्यांनी सगळं सोडून दिलेलं असलं ना तरी मला असं करून चालणार नाही। मला काही करून रेवला बोलतं करायलाच। रेव, फोन उचल। मला चॅलेंज करून तुझं मन नाही भरलं अजून? म्हणजे यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे ते तुला सिद्ध करता आलं नाही म्हणून तू या लेवलवर गेलीस? कसली लेवल? काय बोलताय तुम्ही एजे? प्लीज डोंट अटेंड सुलीला, मला सगळं कळलेलं आहे। यश आणि श्वेताचं लग्न मोडायचे जे तू प्रयत्न करतेस ना ते आता थांबव प्लीज। यातनं कोणाचंही भलं होणार नाहीये। एजे, तुम्ही जो निर्णय देताय ना त्यातनं कोणाचं भलं होणार नाहीये। मला कळतच नाही कसं समजावू मी तुम्हाला। मला काही समजायची गरज नाहीये। तू तुझे अझम्पशन्स बाजूला ठेवून लोकांचा विचार करशील तर तुला रियालिटी कळेल। मी काहीही अज्यूम करत नाहीये, मी खरं सांगतेय। यश आणि रेवती नीला प्लीज, तुला तुझा पॉइंट अजूनही प्रूव्ह करायचा असेल ना तर तुझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे। यश आणि रेवतीनी स्वतः माझ्याकडे येऊन कबूल केलं की त्यांचं एकमेकावर प्रेम आहे तर ठीक आहे, नाही तर तुला हा फुलिशनेस बंद करावा लागेल। तर फक्त उद्याचा दिवस आहे तुझ्याकडे। यू गॉट इट? माझ्याकडे आता फक्त उद्याचे एकच दिवस आहे। मला काहीही करून यश आणि रेवला एजंटसमोर उभं करावंच लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।